हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, सुट्टीच्या दिवशी चिकनचा बेत होता, तर त्याच्यासाठीच काय केलेलं आहे, चिकन धुवून त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि थोडंसं गरम मसाला टाकून हे अगोदर ना थोडंसं मॅरिनेट करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्ही मसाले किंवा मॅरिनेट केलेलं असं डायरेक्ट पण आपण चिकनची डायरेक्ट भाजी बनवू शकतो, ग्रेव्ही टाईपची. पण मला इकडे रस्सा भाजी बनवायची होती, त्याच्यासाठी मी अगोदर मॅरिनेट केलेलं आहे आणि तसंच ठेवायचं. परत तेल टाकलेलं आहे हंडीमध्ये, जी पितळाची आहे ती. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि त्याच्यातच थोडीशी दालचिनी टाकलेली आहे आणि थोड्याशा मिऱ्या टाकलेल्या आहेत. खूप जास्त गरम मसाले टाकायची गरज पडत नाही, म्हणजे खडे मसाले, कारण की आमचा जो घरगुती मसाला आहे ना, त्याच्यामध्ये सगळेच मसाले असतात, त्याच्यामुळेच खूप छान होते. अद्रक लसूण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. अगोदर बघा, जेवढं तेलामध्ये ना आपण चिकन किंवा मटण चांगलं हलवून घेतो की नाही, चिकन तेलामध्येच जेवढं जास्त वेळ फ्राय होईल की नाही, तेवढं ते पटकन शिजतं आणि ती एक वेगळीच टेस्ट लागते. लगेच पाणी वगैरे टाकायचं नाही आणि असंही मी कुकरमध्ये शिजवतच नाही ना, त्याच्यामुळे असं ठेवून वाफ होऊन त्याच्यानंतर जे पाणी गरम होऊन असं केल्यानंतर तर अजूनच टेस्टी लागते. तर थोडंसं मी अगोदर झाकून घेतलं, हलवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात बघा, परत खोबरं आणि कोथिंबीर वाटलेलं ते वाटण टाकायचं आहे. तेलात पण टाकू शकता, पण असंही खूपच छान लागतं. तर बघा, चांगलं मिक्स केलेलं आहे मी. परत परत याच्यावरती झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती पाणी टाकायचं परत. म्हणजे 2-3 टप्प्यामध्ये असं करून जेवढं आपल्याला पाणी पाहिजे की नाही, तेवढं त्याच्यामध्ये ॲड पण होतं आणि चांगलं वाफवलं गेल्यामुळे ते पटकन शिजतं सुद्धा. चिकन शिजायला असंही खूप वेळ नाही लागत. मटण शिजायला लागतो, पण तरीसुद्धा असं शिजलेलं मटणसुद्धा ना खूप टेस्टी लागतं. आणि डायरेक्ट सगळ्या ग्रेव्ही किंवा मसाल्यांमध्ये डायरेक्ट चिकन न बनवता मी अगोदर असं शिजवून घेते. म्हणजे सूप वगैरे प्यायचं असेल किंवा मुलांसाठी पण थोडंसं मिठाचं वगैरे काढायचं असेल ना, तर सोपं पडतं आणि त्याच्यानंतर आपल्याला रस्सा पण करता येतो. तर शिजवून घेतलेला आहे मस्त असं बघा, पटकन शिजतं चिकन आणि दिसायलाच एवढं भारी दिसतंय ना. मला कुकरमध्ये जास्त नाही आवडत. एकतर माझ्याकडे पातेलं पण आहे असं पितळेचं आणि हे मी हंडी पण घेतलेली आहे. स्पेशली हे नॉनव्हेजच्या वस्तू करण्यासाठीच हे केलेलं आहे मी. इकडे मसाल्यासाठी कांदा, लसूण, खोबरं, डाळं आणि धने घेतलेले आहेत. त्याच्यात कोथिंबीर ॲड करायची आणि हे चांगलं वाटून घ्यायचं. एवढ्याच मसाल्यांची ग्रेव्ही खूप छान होते आणि शिजलेलं तर आहे, पण इकडे लगेचच बघा दुसऱ्या कढईमध्ये मी सगळी ग्रेव्ही जी आहे की नाही, ती परतून घेते आणि त्याच्यातच नंतर डायरेक्ट टाकायचं. म्हणजे खूप जास्त पण वेळ जात नाही. आता ग्रेव्हीसाठी काही जण वेगवेगळ्या वस्तू वापरतात, जसं की कांदा कोणी जास्त वापरतं, कुणी खोबरं जास्त वापरतं किंवा कुणी डाळं किंवा धने, म्हणजे गरम मसाले वेगवेगळे त्याच्यामध्ये ॲड करतात किंवा कुणी टोमॅटो पण टाकतात. म्हणजे प्रत्येकाची ग्रेव्ही ना त्यातल्या काही वस्तू वेगवेगळ्या असू शकतात, पण मी जेमतेम याच वस्तू टाकते आणि खूप टेस्टी होते असे सुद्धा. फक्त चांगलं वाटण झालं पाहिजे आणि बघा कोथिंबीरसुद्धा त्याच्यात ॲड करायची. त्याच्यामुळे ना वाटणाला कलर पण छान येतो आणि चवही चांगलीच लागते. तर असं छान मी परतून घेतलेलं आहे अगोदर तेलात. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये जे सुके मसाले असतात ना, मिरची पावडर वगैरे हे टाकायचं. त्याच्यात मीठ, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि घरचा जो आहे ना काळा मसाला, तो बघूनच तुम्हाला लक्षात येईल ना, एवढा टेस्टी आहे ना. कधी-कधी तर ना काहीच मसाले न टाकता फक्त तो एकच मसाला जरी टाकला ना, मीठ आणि तो मसाला, हळद, तरीसुद्धा खूप टेस्टी बनते. फक्त थोडंसं कलरसाठी मिरची पावडर ॲड करते आणि ग्रेव्ही पण बघा खूप भारी होते. आता परतून झालेली आहे. थोडंसं याच्यात पाणी ॲड करायचं, म्हणजे सगळे मसाले किंवा ग्रेव्ही ना अजून चांगली परतली जाते आणि शिजते पण. आणि कलर बघा खूप सुंदर येतो आणि आता हीच ग्रेव्ही फक्त त्या हंडीमध्ये ॲड करायची. म्हणजे परत नाही का सगळं चिकन इकडं कढईमध्ये टाकायची पण काहीच गरज नाही, कारण छोटी कढई आहे ही आणि परत सगळे खूप दुसरे भांडे पण भरवायची काहीच गरज नाही. छोट्या कढईमध्ये, म्हणजे छोटं जे असतं की नाही भांडं आपल्याकडे, त्याच्यात असं फक्त ग्रेव्ही परतली ना तरी होऊन जाते आणि तीच ग्रेव्ही मी परत त्याच्यामध्ये ॲड केली आणि परत इकडच्या गॅसवरती ठेवलेलं आहे मी, कारण मला पलीकडे आता भाकरी पण करायच्या. तर म्हटलं हे फक्त आता मिक्स करायचं आणि कोथिंबीर ॲड करायची आणि लो फ्लेमवरतीच हे ठेवून द्यायचं, कारण शिजलेलं तर आहे. 5 मिनिट फक्त उकळून घ्यायचं आणि बघा कलर पण खूप छान आलेला आहे. रस्सा किती हवा आहे ना त्याच्यानुसार, कारण की भाकरीसोबत खायचं म्हटलं ना तर थोडंसं पातळच करते आणि असं एवढंच कन्सिस्टन्सी असते. म्हणजे खूप पातळी नाही किंवा खूप असं ग्रेव्ही पण नाही आणि खूप ग्रेव्हीच्या भाज्या आमच्याकडे आवडत पण नाही. आणि आमच्या किचनमधूनच टीव्ही दिसते, तर तुम्हाला पण लक्षात येत असेल टीव्हीवरती काय चाललेलं आहे ते. मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, पलीकडे तवा पण ठेवलेला आहे भाकरी करण्यासाठी आणि दुपारची वेळ असते, हे
सुट्टी दिवशी ना स्पेशल असंच असतं, थोडंफार सकाळी काहीतरी खाल्लेलं असतं किंवा कधी-कधी तर नुसता चहाच पिलेला असतो, थोडं काहीतरी वेगळं खाल्लेलं असतं. नाहीतर मग असं नाश्ता वगैरे काही केलेला नसतो. मग डायरेक्ट दुपारी छान जेवण करायचं. म्हणजे सुट्टी दिवशी थोडंसं उशिरा उठणं किंवा लेटच होतात ना, तर ते डायरेक्ट जेवणच करतो. आणि मी पटकन बघा इकडे बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे, कारण सगळी तयारी झालेली होती आणि पटपट भाकरी पण करून घेतल्या आणि त्याच्यानंतर लगेच जेवायचंच असतं, कारण की गरमागरम आणि खूप छान वाटतं. थोडंसं वेळ जातो, पण सुट्टी अशी छान जाते. स्पेशली काहीतरी असं वेगळं केलं तर दररोज मग तेच खाल्लं पण जात नाही किंवा मग नॉनव्हेजला परत दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज करायचं म्हटलं तर वेळही नसतो आणि संध्याकाळी नको वाटतं. तर आमचं असं सुट्टीच्या दिवशी आणि तेही दुपारीच असतं बऱ्यापैकी. तर बघा कोथिंबीर वगैरे टाकल्यानंतर फायनल लूक जो आहे ना चिकनचा असा झालेला आहे. एकदम झणझणीत आणि तेवढंच टेस्टी बनलेलं होतं आणि त्याच्यासोबत मी अगोदर ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या 2 आणि परत पीठ पण थोडंसंच होतं, त्याच्यामुळे मी परत बाजरीच्या पण 1-2 भाकरी करून घेतल्या. तर असं होतं दुपारचं जेवण, म्हणजेच रविवारचं दुपारचं जेवण. एकदम छान असं बघायला पण छान वाटतं ना. हंडीमध्ये ना मला ते खूप आवडतं, याच्यासाठीच मी घेतलेलं आहे. मला भांडी घ्यायची ना खूप जास्त हौस आहे. डीमार्टला गेली किंवा असं मार्केटमध्ये जर गेली ना, तर आता आता काही वेगळं घ्यायचं असं चाललेलं असतं आणि प्लॅनिंग करून एक वस्तू मी घेत असते. असं करतच मी खूप भांडी खरेदी केलेली आहे. तर चला, मस्त झालेला आहे, स्वयंपाक पण झालेला आहे. आता जेवायचं ताट असं छान चिकन, त्यासोबत भाकरी, कांदा आणि लिंबू. भात वगैरे करत नाही, संध्याकाळी भात करायचा. दुपारीच नाही खात आम्ही, फक्त भाकरी आणि भाजी असते. तर असं आहे स्पेशल आजचं जेवण, दुपारचे जेवण. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ, आपली रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील किंवा तुमचे पण काही अनुभव शेअर करत चला. तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये काय असतं ते सुद्धा मला सांगत चला. आणि माझे दुसरं जे चॅनल आहे ना हेअर केअर टिप्सचं, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. या जेवायला.